रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। हरी हरी इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे। धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे करो स्वर्गाची निशाने। धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। पांडुरंग करू प्रथमान मानो, पांडुरंग करू प्रथमान मानो, पांडुरंग करू प्रथमान मानो, पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांची कृपा दाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कार आता काय माझी वाणी मानिल संतासी। रंजवू चित्तासी अपुलिया, माझी वाणी तुझेवर निगुण नाम। ऐसे देई प्रेम काही कळा। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा।
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो विठ्ठला कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चैतन्य महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आगाध वैराग्याची मूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैखरीच्या वाणीमधून प्रकटलेला भंग गेल्या 14 वर्षापासून चाललेल्या अखंड नाम यज्ञ सोहळ्याच्या श्री गुरु दत्त चरणाच्या समर्पित करण्यासाठी तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठला संतांचा आहे त्या संत म्हणजे वारकरी संप्रदायाचे कळस अभंग ज्या संतांचा आहे तेव्हा जगद्गुरु तुकोबराय शेतकऱ्याचे संत आहेत अशा शेतकरी संतांना एकदा नमन करणं गरजेचं आहे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पायावरती मस्तक टेकवल्यानंतर माणसाच्या कपाळाची उंची वाढत नाही पण माणसाच्या विचाराची उंची वाढल्याशिवाय राहत नाही संतांच्या पायावरती मस्तक टेकवल्यानंतर घराची उंची वाढणार नाही पण घरामध्ये राहणाऱ्या माणसांच्या सुखाची उंची मरेपर्यंत कमी होणार नाही एवढी ताकद संत चरणामध्ये संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जणोनिया जाय चाललेला अखंड नाम यज्ञ सोहळा गेल्या 14 वर्षापासून या भूमीमध्ये सुरू आहे भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने थोडा इको कमी करा भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा अखंड नाम यज्ञ सोहळा 14 वर्ष लगातार त्या ठिकाणी या भूमीमध्ये संपन्न होत आहे मागच्या 2 वर्षापूर्वी मी आलो होतो पण पाऊस आला होता म्हणजे वारं सुटलो होता त्यामुळे तो कार्यक्रम आपला राहून गेला होता पण योगायोगानं आपल्या सर्वांच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या भक्तीनं भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या आयोजन नियोजन संयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी परत येण्याचा योग आला आमचे असणारे मार्गदर्शक असतील सर्वच आयोजक नियोजक संयोजक त्यांना सर्वात सुरुवातीला त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमचे इकडे मेहुणे आहेत गणेशजी भोर त्यांनी पण मला फोन केला उपस्थित सर्वच आयोजक नियोजक त्याचप्रमाणे गायन सम्राट हरिभक्ती परायण रोहित महाराज या ठिकाणी असतील त्याचप्रमाणे बापू महाराज असतील ठीक आहे या ठिकाणी मृदुंग सम्राट वैभव महाराज ना भूषण महाराज असतील त्याचप्रमाणे नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व असणारे विद्यार्थी अतिशय तयारीचे असणारे विद्यार्थी आपण सर्वजण या ठिकाणी चोपदार बाबा असतील उमा बाबा असतील बरोबर ना त्याचप्रमाणे सर्वच उपस्थित सर्वच वारकरी संप्रदायातील भगवान दत्तात्रयांना जपणारे सर्व असणारे भाविक आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या हार्मोनियम वादक या ठिकाणी असतील आणि उपस्थित सर्वांच्या या मार्गदर्शनाने चाललेला अखंड नाम सोहळा 14 वर्षामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करत आहे म्हणजे 14 वर्षाचा वनवास आता तुमचा संपलेला आहे जर एखादा नाम यज्ञ सोहळा जर 14 वर्ष लगातार चालू असेल तर माझा विश्वास आहे येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचा हाच नाम यज्ञ सोहळा 14,000 वर्ष टिकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी राम काका सुद्धा असतील या ठिकाणी गुरुचरित्र पारायणकार
आणि आपण सर्वच जण अतिशय आनंदाने चाललेला हा नाम सोहळा आहे. भगवान दत्तात्रयांचं या ठिकाणी मंदिर आणि त्याच्या शेजारी असणारं उंबराचं झाड आणि पुढच्या बाजूला असणारं पिंपळाचं झाड हे खऱ्या अर्थानं देववृक्ष आहे, देववृक्ष. आणि या दोन वृक्षांच्या खाली नेहमी भगवंताचा निवास असतो. म्हणून अतिशय जुना असणारं ते उंबराचं झाड सुरुवातीला होतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मंदिराची उभारणी झाली. म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अंश या इथं या भूमीमध्ये आहे. म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या आयुष्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. म्हणून हा नाम सोहळा नाम सप्ताह आहे. विठ्ठला चाललेला नामयज्ञ सोहळा 14 वर्षामध्ये पदार्पण केलंय. तिसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा आहे. बसलेल्या लोकांनी थोडं ताट बसायचं. ज्या माणसांच्या पाठीचा कणा ताट असतो ती माणसं 100 वर्ष मरत नाहीत. ज्याला आताय जायचंय त्यांनी पाठीचा कणा वाकून बसलं तरी हरकत नाही. पाठीचा कणा ताट असला पाहिजे, नजर ताट असली पाहिजे, हातपाय पसरून बसायचं नाही. जी माणसं कीर्तनामध्ये हातपाय पसरून बसतात त्याच माणसांच्या मरते समय गुडघ्याच्या वाट्या वळत नाही. आणि कीर्तनामध्ये बसल्या बसल्या जी माणसं मोठ्याने जांभाळी देतात ती माणसं मरते समय तोंड मोठं करून जातात. कीर्तनामध्ये फ्रेश बसायचं, आनंदी बसायचं, टेन्शन चिंता अजिबात घ्यायची नाही. कारण आपल्याला 2 तासामध्ये हरिनामाचं कीर्तन करायचं. भगवान दत्तात्रयांचं असताना चरित्र चिंतन आपल्याला अभंगाच्या माध्यमातून पाहिजे. आणि ते चिंतन करण्यासाठी खऱ्या अर्थानं कानाचे पंचप्राण एका जाग्यावरती आणून तुम्हाला ते चिंतन ऐकायचंय. विठ्ठला ज्यांचे दोन्ही डोस झाले ते पुढे बसले कोरोनाचे. ज्यांचे दोन्ही डोस झाले ते पुढे बसले. ज्यांचे एकच झालाय ते मागे बसले. आणि ज्यांचे झालेच नाही ते अजून आलेच नाहीत. शक्यतो ते आता येणार नाहीत. ज्यांना आवड आहे त्यांना भगवंतानं सवड दिली. म्हणून तुमच्या सगळ्यांना तुमच्या आवडीमुळे खऱ्या अर्थानं इथं भक्तीचा मळा फुलला. आजूबाजूला पाहिलं तर सगळे डोंगरच आहेत, पण इथं मध्ये पाहिलं तर भक्तीचा मळा फुलला. आणि अशा या भक्तीच्या मळ्यामध्ये अतिशय आनंदमय सोहळा भगवान दत्तात्रयांचं चरित्र चिंतन त्या ठिकाणी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सुरू केलंय. ही खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी पुण्याची बाजू आहे महाराज. बाकी काय आपण बरोबर घेऊन जाणार नाही. मला परवा एक जण भेटला, म्हटला महाराज मला निम्मी प्रॉपर्टी वर न्यायची. म्हणलं वर न्यायला हरकत नाही, सगळी नेली तरी हरकत नाही, पण इथल्या नोटा वर चालत नाही. मग घाबरला, म्हटलं काय न्यावं लागेल? म्हणलं एकच न्यावं लागेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. आपल्या बरोबर आपलं काही येणार नाही. आपलं पुण्य आपल्या बरोबर येईल, आपलं सत्कर्म आपल्या बरोबर येईल, आपण जपलेलं नाम आपल्या बरोबर येईल. आणि हा नामाचा सोहळा त्या ठिकाणी ज्यानं ज्यानं अनुभवला, अनुभव आली अंगा ते या जगा देतसे, असा अनुभवाचा सोहळा, असा आनंदाचा सोहळा आपण त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. म्हणून फ्रेश बसायचं मस्तपैकी. कीर्तनाला येताना पावडर बिवडर लावून आलं पाहिजे. पावडर नसलं तर पीठ लावलं पाहिजे, पण छाप मध्ये आलं पाहिजे. आनंदाचा सोहळा आहे. कोणतंही ज्ञान आनंदाशिवाय प्राप्त करू शकत नाही. शाळेतल्या पोरांना जर तुम्ही हणून मारून बसवलं तर ते शिकतील का? नाही. त्याच्यासाठी त्यांना आनंद त्या ठिकाणी आनंददायी शिक्षण त्या ठिकाणी द्यावं लागतं. मी दिवसभर पोरांना पारनेर कॉलेजला दिवसभर इंग्रजी शिकवतो, सकाळ संध्याकाळ त्यांच्या आई वडिलांना मराठीत सांगतो. दुपारचं इंग्रजीमध्ये सांगतो, सकाळ संध्याकाळ मराठीमध्ये सांगतो. मी गुजरातला कार्यक्रमाला गेलो होतो, म्हटले महाराज केम छो केम छो केम छो. मला वाटलं छो छो म्हणते. म्हटलं केम छो म्हणजे काय? म्हणले केम छो म्हणजे तुमचं कसं चाललंय. त्यांची भाषा गुजराती. कर्नाटकला कार्यक्रमाला गेलो, म्हटले महाराज वडक्कम 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 वडक्कम. काहीच कळलं नाही. म्हणलं कमकम म्हणजे काय? मग त्यांना म्हटलं आमच्या महाराष्ट्राची भाषा चांगली मराठी भाषा आहे. त्यातली त्यात आमच्या अहमदनगर जिल्ह्याची, म्हणजे आता नवीन नाव आले अहिल्यानगर, या अहमदनगर जिल्ह्याची भाषा आमची चांगली. म्हटलं 1290 साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासेच्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांच्या डोक्यावरती हात ठेवून मराठी, उर्दू, अरेबिक, पर्शियन, संस्कृत अशा 56 भाषांचा गौरव करून अखंड हिंदुस्थानामध्ये पहिला मराठीचा धार्मिक ग्रंथ निर्माण केला. त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. तो नगर जिल्ह्यात
जिल्ह्यामध्ये 56 भाषा आणि अशा सगळ्या 56 भाषा एकत्रित करून जो पहिला ग्रंथ निर्माण झाला त्याचं नाव माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आला. आपलं किती भाग्य आहे की या महाराष्ट्राच्या मातीमधला अहमदनगर जिल्हा किंवा आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो या जिल्ह्यामध्ये संतांचं कार्य फार मोठं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया. नगर जिल्ह्यामध्ये लांब जाण्याची गरज नाही, पण अतिशय असणारं पवित्र आणि पावन असणारं ठिकाण जर कोणतं असेल तर तुमचा आमचा जिल्हा आहे. आणि या ठिकाणी आपला जन्म झालाय म्हणजे हे तुमचं आमचं भाग्य आहे. आज भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या असणाऱ्या भक्तीनं हा सोहळा त्या ठिकाणी चालू आहे. भगवान दत्तात्रय हे विष्णूचे अवतार आहेत. कितवे अवतार? 24वे अवतार. विष्णूचे 24वे अवतार कोणते असतील तर ते भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु आहेत. 5 प्रकारच्या देवता आहेत. विष्णू देवता, शिव देवता, गणेश देवता, दुर्गा देवता आणि शेवटच्या आहे सूर्यनारायण. किती झाल्या? 5. विष्णूचे जेवढे जेवढे अवतार आहे, प्रभू रामचंद्र, कृष्ण परमात्मा, पांडुरंग परमात्मा, हे जर कुणाचे अवतार असतील तर ते कुणाचे? विष्णूचे अवतार आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे कुणाचा अवतार आहे? विष्णूचा अवतार. माऊली महावैष्णव ज्ञानोबा हे विष्णूचे अवतार आहे. पण माऊलींनी ज्या जागेवरती समाधी घेतली ती जागा भगवान शिवशंकराची. आळंदीमध्ये माऊलींनी ज्या जागेवरती समाधी घेतली ती जागा भगवान शिवाची आहे. पण माऊली मुख्य अवतार जर कुणाचे असेल तर ते विष्णूचे अवतार. पांडुरंगाचं जर भजन केलं तर ते विष्णूला पोहोचतं. प्रभू रामचंद्राचं भजन केलं तर ते विष्णूला पोहोचतं. भगवान दत्तात्रयांचं भजन केलं तरी ते विष्णूला आणि भगवान शिवशंकराला पोहोचतं. दत्तात्रय हे योगी यांचे गुरु आहेत आणि म्हणून त्यांना देवता म्हणण्यापेक्षा त्यांना गुरु म्हणून संबोधलं जातं. म्हणून गुरुचरित्रामध्ये त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांना गुरुचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा या भगवान दत्तात्रयांचं चरित्र चिंतन जर आपण या जन्मामध्ये त्या ठिकाणी श्रवण केलं तर माणसाच्या जीवनातला सगळ्या दुःखाचा नायनाट होतो असं सगळ्या संत चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. योगायोगाने या गावामध्ये या असणाऱ्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी दत्तात्रय मंदिर आणि उंबराचं झाड आहे. त्याच्याविषयी असणारी तुमची श्रद्धा जी आहे ती श्रद्धा निश्चितपणाने एक दिवस तुमचं पुण्य उदयाला आणल्याशिवाय राहणार नाही. फक्त कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे. विश्वास ठेवला ना तर माणसाला परमात्मा जो आहे तो परमात्मा अवघड नाही असं साधू संत म्हणतात. पण माणसाला 4 गोष्टी मरेपर्यंत ध्यानात ठेवा. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. ज्यानं दिला श्वास त्याच्यावरती ठेवा विश्वास. ज्यानं दिली साथ मरेपर्यंत मारू नका त्याला लाथ. आणि ज्यानं केला उपकार प्राण गेला तरी सोडू नका परोपकार. 4 गोष्टी माणसानं आपल्या आयुष्यामध्ये जपल्या पाहिजेत. पाठीमाग आवाज येतो ना तुम्हाला? पाठीमाग आवाज येतो? चाललेलं कीर्तन आहे मराठी भाषेत. मराठी शाळेत जाणार पोरग आणि इंग्रजी शाळेत जाणार पोरग काहीतरी फरक असेल ना. इंग्रजी शाळेत जाणाऱ्या पोराला सकाळीच न्यायला गाडी येते. त्याची मम्मी त्याला डबा करून देते, त्याच्या पायात बूट घालते, त्याला शर्ट इन करून देते, छोटासा टाय लावते, एवढं दप्तर पाठीमाग असतं, एवढा डबा असतो, त्याला एवढा एवढा चमचा लावलेला असतो. आणि मग ते पोरग सकाळी गाडीत गेलं का 4 वाजता परत मागे येते. मराठी शाळेत जाणाऱ्या पोराला एवढ्या सुविधा नसतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याला पायात घालायला बूटच नसतात. आणि चुकून जर तुम्ही त्याच्या पायात बूट घातले तर संध्याकाळी येताना एकच बूट पायात असतो, मोज्या तोंडात घेऊन आलेला असतो. कालच बाजारातून घेतलेली पाटी, नवी कोरी पाटी आज 2 तुकडे करून आणलेली असते. पण जेव्हा शाळेची वार्षिक परीक्षा येते तेव्हा त्याच शाळेच्या वार्षिक परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकानं पास होणारं पोरग मराठी मीडियमचा असतं. आता भाषा वाईट याच्यातला काही भाग नाही मला. भाषा सगळ्यात चांगल्या आहेत, परंतु मराठी भाषा ही ना तुमच्या आमच्या आत्मेची भाषा आहे. आयुष्यामध्ये पहिला शब्द जेव्हा तुम्ही उच्चारला ना तो इंग्रजीमध्ये होता का मराठीमध्ये होता? मराठीमध्ये होता. याचा अर्थ तुमच्या आमच्या आत्म्याची भाषा जर कोणती असेल तर ती मराठी भाषा. तुकोबारायांचा अभंग, माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, बहिणाबाईचे अभंग, जनाबाईचे अभंग कोणत्या भाषेत? मराठी भाषेत. श्री गुरु चरित्र कोणत्या भाषेत? मराठी भाषेत. याचा अर्थ ती आपल्या आत्म्याची भाषा आहे. आणि अशा आत्म्याच्या भाषेमध्ये चिंतन केलं की ते तुम्हाला सहज कळतं. कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. तुम्ही ऐकताय ना सगळे? कीर्तनाचे 3 प्रकार आहे. पहिलं कीर्तन नारदीय कीर्तन, दुसरं कीर्तन राष्ट्रीय कीर्तन आणि तिसरं कीर्तन वारकरी कीर्तन. नारदीय कीर्तनामध्ये सगळं गायन असतं, गायनाच्या माध्यमातून निरूपण केलेलं असतं. राष्ट्रीय कीर्तनामध्ये कीर्तनकाराच्या हातामध्ये खंजिरी असते आणि ती खंजिरी वाजवता वाजवता कीर्तनकार कीर्तन सांगतो, त्याला राष्ट्रीय कीर्तन म्हणतात. ही कीर्तन विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अभंग घेऊन जी कीर्तन केली जातात त्याला राष्ट्रीय कीर्तन म्हणतात. आणि आता इथं जे चाललंय हे कीर्तन मात्र संतांचा अभंग घेऊन त्या अभंगाचं निरूपण करता करता पुढच्या 1-1.5 तासामध्ये बसल्या बसल्या तुमच्या काळजातले सगळे दोष बाजूला काढून त्याच्यामध्ये हरिनामाची भक्ती ठासून भरणं त्याचं नाव वारकरी कीर्तन आहे. वारकरी कीर्तनाची व्याख्या आहे.
होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी कीर्तनाचा हा नियम आहे. म्हणून बसल्या प्रत्येक माणसानं या चिंतनाचं त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे. कीर्तन झाल्या कीर्तनकाराच्या पाया नाही पडलं तरी चालेल, पण हे सगळे वारकरी हे कीर्तनकार ज्या जागेवरती उभे आहेत ना त्या जागेला लांबून नमस्कार केला तरी चालेल. कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे असे आमच्या तुमचा आमचा जन्म झाला हे फरक खऱ्या अर्थानं फार महान आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. ही महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सध्या कोणत्या साध्या सामान्य माणसानं लिहिलेला नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला गेला घोड्यांच्या टापानं, शाहिरांच्या डफानं, तलवारीच्या टोकानं, मावळ्यांच्या रक्तानं, ठगांच्या गडगडाटानं, हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, ज्ञानोबाच्या ज्ञानानं, तुकोबाच्या भक्तीनं, नाथांच्या शांतीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं आणि संभाजी राजांच्या बलिदानानं लिहिला इतिहास या महाराष्ट्राच्या मातीला आहे. अशा मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. म्हणून ही माती कपाळाला लावण्या इतकी पवित्र आहे. तसं पाहिलं तर माता भगिनींची संख्या वाढली पण आपली कमी झाली. पुरुषांची संख्या कमी, महिलांची जास्त आहे. आणि आज महिला सगळ्या क्षेत्रात पुढे. भांड्याच्या जाहिरातीत महिला, कपड्याच्या जाहिरातीत महिला, सँडलच्या जाहिरातीत महिला, ती एक शॅम्पूची जाहिरात लागते, कोलगेटची जाहिरात लागते, क्या आपकी टूथपेस्ट में नमक है सांगणाऱ्या महिला. आणि पुरुष मंडळी दोनच जाहिराती ते सिमेंट आणि चुना. घाबरायचं नाही, तुमच्या पाठीमागे उभा आहे. चुन्याचा शब्द जर उलटा लिहिला तर काय होतो? चुन्याचा शब्द जर उलटा लिहिला तर काय होतो? नाचू होतो. आणि नामदेव महाराजांनी 13व्या शतकात वारकरी संप्रदायाचा ध्वज हातामध्ये घेऊन पंजाबच्या मध्ये वारकरी लोक हल्ले जागेवर. याला म्हणायचं धुंद झाला तुझा. याला मंडप म्हणू नये महाराज. हरिनामाचा दरबार असतो आणि तुम्ही मंडपात नाही आले, तुम्ही कशात आलेत? दरबारात आलेत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण हरिनामाच्या कधी मंडपात जात नसतो, आपण हरिनामाच्या दरबारात येत असतो. आणि देवाच्या दरबारातून जो कोणी बाहेर पडतो जाताना तो काही ना काही घेऊन जातो. अशी परमात्म्याची कृपा आहे, लक्षात ठेवा. म्हणून जो त्या दरबारात येतो निश्चितपणानं त्याच्या आयुष्यामध्ये त्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण या देवाच्या दारामध्ये यावं लागतं, कारण त्याची कृपा आगाध आहे. तो आगाध सूत्रधारी घडामोड करी नेल स्वरूपाशी असा ईश्वराचा संकेत आहे. म्हणून प्रत्येक माणसानं आपापल्या जीवनामध्ये थोडंसं समाधान त्या ठिकाणी मानलं पाहिजे. आपलं काय झालं माहिती का? आपली मानसिकता बदललेली. आपल्या घरातली लाईट गेली का आपण म्हणतो आपली गेली आणि त्यांची कशी राहील. लाईट गेली आपली, मग आपला काय फॉल्ट झाला आपण ते नाही पाहत, आपण म्हणतो त्यांची कशी राहिली. पण त्यांची जर गेली तर आपल्याला बरं वाटतं, बरं झालं अख्ख्या गावाची गेली. ही झाली मानसिकता. मग मानसिकता जर बदलायची असेल तर तुम्हाला आम्हाला कीर्तनासारखा पर्याय नाही. आता काय झाले, शाळेतली पोरं तुम्ही इथं आणायला पाहिजे. शाळेतली पोरं राहिलीत घरी आणि तुम्ही आले तिथं. मध्ये झालं कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, 2 वर्ष शाळा बंद होत्या, पण कोणतंच पोरग नापास झालं नाही, सगळे पास झाले. कोरोनाच्या काळामध्ये एकही पोरग नापास झाला नाही. 2 वर्ष शाळा बंद होत्या तरी 100% निकाल लागला. ज्या वर्षी पहिली लाट चालू झाली त्या वर्षी पोरग पहिलीला होतं, पण जेव्हा लाट संपली तेव्हा ते पोरग किती जाऊन बसलं, 2री 3रीत गेलं.
ज्याला पहिलीला घातलं होतं ते तिसरीच्या वर्गात जाऊन बसले. मग जे पहिलं तिसरीला होतं ते कितीला गेला असेल? ते 5वीला गेलं. पहिलीचं तिसरीला, तिसरीचं 5वीला, 5वीचं 7वीला, 7वीचं 9वीला आणि 9वीचं माग 12वीला. मी त्याला विचारलं व्हॉट इज युअर नेम? ते म्हणला आपला काही नेम नाही, आपला काही भरोसा नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. आता मला एक सगळ्यांनी उत्तर द्या, त्यांची 2 वर्ष बुडालेल्या शाळा आता परत घेता येईल का? नाही घेता येणार. पण त्यांचा 2 वर्षाचा बुडालेला जो संस्कार आहे तो जर त्यांना परत द्यायचा असेल तर कीर्तनासारखा दुसरा राजमार्ग नाही. लक्षात, त्यांना संस्कार द्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं हाच मार्ग आहे. आणि ह्या मार्गाने साधू संत गेले. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, संतांनी जो मार्ग दाखवला तो मार्ग तुम्हाला आम्हाला मोक्षाचा मार्ग आहे, सुखाचा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे. त्या मार्गाने गेले तर अडचण कुठल्याच प्रकारची नाही. म्हणून तो मार्ग साधू संतांनी धरला. तोच मार्ग जनाबाईनं धरला. तिनं देवाला शिव्या दिल्या, त्या शिव्यांच्या ओव्या झाल्या, पण त्याच ओव्याचे अभंग झाले आणि धरीला पंढरीचा चोर अख्ख्या महाराष्ट्राच्या ओठावरती आला. कारण तिचा मार्ग जो आहे तो भक्तीचा मार्ग होता. जरी देवाला शिव्या दिल्या तरी त्या शिव्यांच्या ओव्या व्हाव्यात एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर ती भक्तीमध्ये आहे. म्हणून भक्तीच्या मार्गाने जो जो कोणी जाईल त्या माणसाच्या जीवनातली सगळी दुःख दैन्य जी आहे ती सगळी दुःख त्याची निघून जातात आणि त्याचं जीवन सुखी होतंय. म्हणून माणसाने या जन्मामध्ये परमार्थाची कासन भगवंताची भक्ती केली पाहिजे. आपल्या बरोबर काही येत नाही पण मात्र देव करून घ्यावा कोणताही असू द्या, पण तो आपण मनोमन त्या ठिकाणी जपला पाहिजे. त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. विश्वास जर असेल तर कोणती गोष्ट जी ती निश्चितपणाने साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. हे संतांनी तुम्हाला मला पाया पडून सांगितलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखे नाम. संतांनी तो मार्ग सगळ्यांना सांगितला. आपण नगर जिल्ह्यात जन्माला आलोय महाराज. माझा तालुका पारनेर तालुका आहे. पारनेर तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाचे 5वे संत त्यांची समाधी, त्यांचं नाव निळोबाराय. निळोबारांची पुण्यतिथी झाली 2-4 दिवसापूर्वी. वारकरी संप्रदायाचे 5वे संत तुकोबारायानंतर जे संत होते ते शेवटचे संत म्हणजे निळोबारायांची समाधी पारनेर तालुक्यामध्ये. श्रीगोंदा तालुक्यामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर देवदैठण गावामध्ये लिंबाचा पाला खाऊन जे संत जिवंत राहिले त्यांचं नाव आहे संत निंबाराज महाराज. या नगर तालुक्यामध्ये अरणगावमध्ये 40 वर्ष ज्यांनी मौन धारण केलं त्यांची भाषा प्राण्यांना कळत होती तशी अवतार मेहरबाबांची समाधी नगर तालुक्यामध्ये. पाथर्डी तालुक्यामध्ये जर तुम्ही गेलात तर पाथर्डी तालुक्यामध्ये मढीच्या कानिपनाथांची समाधी पाथर्डी तालुक्यामध्ये. शेवगाव तालुक्यामध्ये जर तुम्ही गेलात तर शेवगाव तालुक्याला पलीकडून जो जिल्हा आलाय त्याचं नाव आहे बीड जिल्हा. आणि बीड जिल्हा आणि शेवगावच्या असणाऱ्या बाउंड्रीवरती भगवानगडे पाण्यावरती बसून ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली तुम्ही ऐकता
पाण्यावरती बसून ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पण पाण्याचा स्पर्श त्यांच्या शरीराला झाला नाही. आणि एक वेळ असा प्रसंग आला की रक्त सांडावं लागलं. त्या वाहणाऱ्या रक्तामध्ये तुळशी उगावल्या आणि ते अजून जिवंत आहेत. त्या संतांचं नाव संत भगवान बाबा आहे. शेवगाव तालुका, नेवाशा तालुक्यामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. कोपरगाव तालुक्यामध्ये गेलं तर शिर्डीस ज्याचे लागतील पाय तरतील अपाय सर्व त्यांचे. कुणाची समाधी? शिर्डीच्या साईबाबांची. अकोले तालुक्यामध्ये गेला तर अगस्ती ऋषींची समाधी. आणि इकडे कर्जत जामखेडमध्ये जर गेलात तर तुमच्यासारखी एक माता भगिनी 29 वर्ष भगवान शिवशंकराची पिंड हातामध्ये धरली. किती वर्ष? 29 वर्ष. 29 वर्ष कपाळाला भस्म लावला. आणि औरंगजेबानं पाडलेलं काशीचं विश्वेश्वराचं मंदिर 200 वर्ष कुणी बांधलं नव्हतं. पण ते पडलेलं मंदिर ज्या स्त्रीनं बांधून काढलं त्या स्त्रीचं नाव पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर आहे. लक्षात ठेवा. एवढं सगळं असताना संप्रदाय जर कुठं असेल तर तो आपल्या नगर जिल्ह्याच्या मातीत. फक्त आपलं एकच आहे, तुझ्या आहे तुझं पाशी तरी तुझा गाच पलाशी. सगळं जे आहे ना ते सगळं इथंच आहे. लांब जायची गरज नाही. पायात जरी इथं असेल, मुळच जरी इथं असेल, प्रचार प्रसार नदी पुढे गेल्यावर किती मोठं होऊ द्या पण नदीचं मूळ जर कुठं असेल तर या नगर जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार फार मोठा झाला. परंतु संप्रदायाचं मूळ जर कुठं असेल तर ते आपल्याच भूमीमध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण त्याचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. हे महत्व जेव्हा तुम्हाला आम्हाला कळेल तेव्हा खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायासाठी संतांनी किती मोठं योगदान दिलं ते तुम्हाला आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला माता भगिनी तुमच्या बरोबर गोंधन येतं. गोंधन माहिती ना तुम्हाला? गोंधन आता त्याची फॅशन झाली. आता पोरं गोंधीत तुम्ही पोरांचे हात पहा आता तरुण पोरांची. त्याची फॅशन झाली. त्याला टेटू म्हणतात. ते टेटू हातावर काढी देत. पण खरं जर गोंधन जर कुणासाठी असेल ना तर ते तुमच्यासाठी. काय त्या गोंधनाचा अर्थ? मृत्यूच्या समय माझ्या बरोबर कुणी येईल का नाही मला माहिती नाही. आणि कुणाला माहिती असते मृत्यूच्या समय माझ्या बरोबर कुणी येईल का नाही मला माहिती नाही. पण देवा जेव्हा कधी मरण येईल तेव्हा त्या मृत्यू बरोबर हे छोटस गोंधन माझ्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी भावना असते. लक्षात ठेवा. आणि आपल्या बरोबर काय येतं तर हरिनामाचं कोंदन हृदयामधलं ते आपल्या बरोबर येतं. अन्यथा दुसरं काहीच बरोबर येत नाही. म्हणून माणसाने या जन्मामध्ये खऱ्या अर्थानं आनंददायी परमार्थ केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय इह लोकाचा देह मागतात. अभंगाचं पहिलं चरण. माणसाचं शरीर नाही हल्लं तरी चालेल पण कीर्तनामध्ये माणसाचं मन डोललं पाहिजे. कारण देवाला मन आवडतं. मन हा मोगरा अर्पणेश्वरा पुनरुपी संसारा. म्हणून काय हल्लं पाहिजे तर आपल्या अंतकरणातलं मन डोललं पाहिजे. आणि हे मन कुणाला दिसत नाही पण त्याला दिसतं म्हणून मन त्याला आवडतं.
देवाला कोणती गोष्ट आवडती जी लोकांना दिसत नाही ती त्याला देवाला आवडते. जगाला जे दिसत नाही ते परमात्म्याला दिसतं. म्हणून आपलं मन जे आहे ना, मन जे आहे ते मन देवाला आवडतं. मन हा मोगरा अर्पणेश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही, असा हा संसाराचा गाडा आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसानं जीवन जगत असताना आनंदी राहिलं पाहिजे. आपलं काय झालंय, समाधान संपले. ज्यांना 90% पडले ते पुढे बसले, ज्यांना 89 पडले ते मागे बसले. 89 म्हणले 1% ज्यादा पडला असता बरं झालं असतं. म्हणजे 89 पडून सुखीत का नाही, 90 वाले आनंदी, 89 वाले दुःखी, मध्ये 65 वाले बसले होते. ते म्हणले आम्हाला लय ताण नाही, आम्ही लय मागे नाही लय पुढे नाही. 65 वाले समाधानी. आणि मागची जी सगळी लाईन बसली होती ना ती 35 वाली होती. ते म्हणले महाराज पेढे घ्या. म्हणलं कायची? म्हणले गॅरंटीच नव्हती पास व्हायची. मग मला सगळ्यांनी उत्तर द्या, सगळ्यात जास्त सुख कोणाला मिळालं? कारण 89 वाल्याला जेवढा आनंद नाही तेवढा आनंद त्याला आहे. याचा अर्थ त्याच्या डोक्यात पक्क आहे, जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. मग संसाराचं जीवन सुद्धा असंच आहे. जे असेल त्याच्यामध्ये सुख माना, जे नसेल त्याच्यामध्ये नसेल त्याच्यामध्ये सुख मानलं तर जीवन सुखीच आहे. जसं असेल तसं जर आपण जीवन जगलो तर त्याच्यामध्ये आनंद आहे. महाराज तुकाराम महाराजांचं सगळं गेलं होतं, गळ्यामध्ये विना बांधला, म्हटले आनंदाची डोही आनंद, सगळं संपलं होतं. मग इंद्राणीच्या काठावरती तुकोबाराय असे नाचले महाराज, असे नाचले की त्यातून अभंग तयार झाला, आनंदाची डोही आनंद तरंग. दुष्काळ पडला होता, सगळं गेलं होतं. राजांनी सोनं पाठवलं तुकोबारायांकडे. तर तुकोबारायांनी काय केलं, जमिनीवरची अशी ओंझळभर माती घेतली, ओंझळभर अशी माती घेतली. म्हटले राजे तुमच्या हातातलं सोनं मला माती वाटते आणि माझ्या हातातली माती मला सोनं वाटते. मातीला सोनं म्हणणारे जगातले पहिले शेतकऱ्यांचे संत कोणते असतील तर त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. लक्षात ठेवा, ज्यांनी मातीला, या काळ्या मातीला सोनं म्हटलं. कारण मातीसाठी जगणारा जर कोण असेल तर त्याचं नाव शेतकरी आहे, आणि याच मातीसाठी मरणारा कोण असेल तर तो भारतीय सैनिक आहे. लक्षात ठेवा, देशासाठी मरणारा, मातीसाठी मरतोय, मातीसाठी मरणाऱ्याला सैनिक म्हणतात आणि मातीसाठी जगणाऱ्याला शेतकरी म्हणतात. महाराजांनी सोनं नाही घेतलं. मग म्हणले महाराज तुम्ही सोनं घेत नाही पण वर्ष झालं तुमच्या अंगावर एकच कपडा आहे, आमचे राजवस्त्र घ्या. तुम्हाला आमच्या राजांना दिलेले हे राजाचे वस्त्र जे ते तुम्हाला घ्या. राजे काय, महाराज काय म्हटले माहिती का? महाराज म्हटले राजे देवाची भक्ती करता करता ज्या माणसाचा हा सगळा देह विदेयी होऊन गेला त्या माणसाला या कपड्याची काय अभिलाषा राहिली असेल. देवाची भक्ती करता करता ज्या माणसाचा देह विदेयी झाला, विदेयी अवस्था आहे, विदेयी झाला त्या माणसाला या कपड्याची काय अभिलाषा राहिली असेल. म्हणून परत कपडे पाठीमागे नेले. मग म्हटले अन्न करता करता लहान पोरं जे आहे ते लहान पोरांचं पाहिलं तर घरामध्ये कुठल्याच प्रकारचं धान्य नाही. निदान ही जमीन घ्या आणि ही जमीन पिकवा आणि पोरांना जगवा. तर तुकोबारायांनी काय उत्तर दिलं महाराजांना? म्हटले राजे मला जमीन देण्यापेक्षा काल ज्या माणसानं इंद्रायणीच्या काठावरती उभं राहून सगळ्या शेतकऱ्याच्या खरेदी खताच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या त्या माणसाला जमिनीच्या तुकड्याची काय गरज राहिली असेल. आता मात्र सगळ्यांनी पाय धरले. म्हणले महाराज सोनं घेत नाही, महाराज कपडे घेत नाही, महाराज जमीन घेत नाही, मग महाराज तुम्हाला काय पाहिजे? डोळे भरून आले महाराजांचे, तुकोबारायांचे डोळे भरून आले. आणि शिवरायांच्या एका मावळ्याच्या हातामध्ये असा भगव्या रंगाचा ध्वज होता. तुकोबारायांनी त्या भगव्या रंगाच्या ध्वजाकडे पाहिलं आणि म्हटले राजे हा वारकरी संप्रदायाच्या त्यागाचा आणि भक्तीचा ध्वज आहे, मरेपर्यंत याला खाली कोसळून देऊ नका, एवढा जिवंत ठेवा, तो आजपर्यंत जिवंत आहे. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आयसी चराचरी कीर्ती ज्यांची. आता भगवान दत्तात्रयांच्या जोडीचा रंग सांगा. भगवा रंग. भगवान दत्तात्रयांच्या झोळीचा रंग भगवा. वारकऱ्यांच्या दिंडी समोर जो ध्वज चालला भागवताचा तो रंग ध्वजा. आणि महाभारतामध्ये कृष्ण परमात्मानं महाभारताचं युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्या रथाला जो ध्वज लावला तो कोणत्या रंगाचा? भगवा ध्वज. दत्तात्रयांची झोळी भगव्या रंगाची, पांडुरंग परमात्म्याची पताका भगव्या रंगाची, कृष्ण परमात्म्याची पताका सुद्धा भगव्या रंगाची. याचा अर्थ ते भक्तीचं त्यागाचं प्रतीक आहे. चला पुढे. भगवान दत्तात्रयांच्या गळ्यामध्ये जी झोळी आहे त्या झोळीमध्ये एक विद्या आहे. त्या विद्येचं नाव आहे शाबरी विद्या.
जुन्या काळामध्ये दवाखाने नव्हते, डॉक्टर नव्हते, पण या झोळीतली विद्या काढली, त्याच्यातली असणारी विभूती काढली, कपाळाला लावली की माणसाला बरं वाटायचं थोडं. ही खऱ्या अर्थाने त्यांची संप्रदायाची ताकद आहे. म्हणून विश्वास ठेवला की सगळ्या गोष्टी आपोआप त्या ठिकाणी जुळून येतात. भगवान दत्तात्रयाकडे विद्या जी आहे ती शाबरी विद्या आहे. तीच विद्या नाथ संप्रदायाकडे सुद्धा आहे. आता कालाच्या ओघामध्ये हे सगळं जे आहे ते हळूहळू कमी होत गेलं, परंतु त्यांची असणारी ताकद, त्यांचा असणारा निवास आहे त्याच ठिकाणी आहे. भगवान दत्तात्रयांचा निवास उंबराच्या झाडाखाली आहे. भगवान दत्तात्रय दुपारी जेव्हा निवासाला जातात तेव्हा ते जातात गुजरात राज्यामध्ये गिरनार पर्वतावरती. गिरनार पर्वतावरती एक अग्निकुंड आहे. सगळ्या असणाऱ्या समिधा एकत्र केल्या की त्या समिधा आपोआप त्या ठिकाणी ज्योत तयार होते. आपोआप ज्योत दत्तात्रयांची त्या ठिकाणी धुनी जी आहे ती धुनी त्या ठिकाणी तयार होते. हे दत्तात्रयांचं महत्व आहे. नरसोबाच्या वाडीला त्या ठिकाणी ते असतात. म्हणून औदुंबराच्या झाडाला, त्या असणाऱ्या नरसोबाच्या वाडीला किंवा असणाऱ्या त्या गुजरात राज्यामध्ये जे असणारा जो गिरनार पर्वत आहे त्या गिरनार पर्वताला फार महत्व आहे. भगवान दत्तात्रयांचे कलियुगामधले जर शेवटचे जर अवतार कोणते असतील तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे कलियुगामध्ये जन्माला आलेले शेवटचे अवतार आहेत. आणि त्यानंतर भगवान दत्तात्रयांचा महिमा जो आहे तो ग्रंथाच्या रूपाने त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळ्या जगांना सांगतो. हा दत्तात्रय चरित्राचा महिमा आहे. विठ्ठल या देवाच्या डोक्यामधून गंगा बाहेर पडते, कारण एक मस्तक ते भगवान शिवाचं आहे, दुसरं मस्तक हे ब्रह्माचं आहे. पण सगळ्या लोकांनी जर बारकाईने विचार केला तर ब्रह्माचं मंदिर सापडत नाही. असेल क्वचित एखाद्या ठिकाणी. गुजरातमध्ये पुष्पक या ठिकाणी आहे म्हणतात, राजस्थानमध्ये त्या ठिकाणी मंदिर आहे, पण असं प्रत्येक गावामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवलं आणि त्या कमळातून ब्रह्माचा जन्म झाला असं म्हणतात. या ब्रह्माला एक पुत्र आहे, त्याचं नाव मानसपुत्र, त्याचं नाव आहे नारद. मग नारदानं वडिलाचं नाव घ्यायला पाहिजे, पण नारदानं नाव घेतलं नारायणाचं. नारायण नारायण हे नारायणाचं नाव आहे. मी मगाशी 5 देवता तुम्हाला सांगितल्या, विष्णू देवता, शिव देवता, गणेश देवता, दुर्गा देवता आणि सूर्य नारायण. आता मला सांगा, सूर्याकडे जर पाहायचं असेल तर तुम्ही सूर्याकडे 1 तास पाहू शकता का? नाही पाहू शकत. त्या देवाकडे जर पाहायचं असेल तर आपल्याला आपली दृष्टी अर्धी करावी लागते. ज्याची दृष्टी अर्धी होईल तेव्हाच त्याला त्या देवाचं दर्शन होईल. जर असे डोळे उघडे ठेवून जर आपण 1 तास पाहिलं तर परत आपल्याला खाली जमिनीवरचं दिसणार नाही. म्हणजे त्या देवाकडे जायचं असेल तर दृष्टी अर्धी करावी लागते. भगवान शिवशंकराचं जायचं असेल तर त्या मंदिरामध्ये वाकून जावं लागतं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवान विष्णूकडे जायचं असेल तर मुखामध्ये नाम असलं पाहिजे. बघा, डोळ्याला काजळ लावता येतं, डोळ्याला काजळ लावता येतं, कानामध्ये वाळी घालता येते, गळ्यामध्ये हार घालता येतो, नाकामध्ये नथ अडकावता येते, पण जिभेला शोभणार अलंकार कोणता? जिभेला काजळ लावता येतं का? नाही. जिभेला मेकअप करता येतो का? नाही. मग जिभेला शोभणारा फक्त एकच अलंकार आहे आणि तो म्हणजे शिवनाम, राम नाम आहे. दुसरं कोणतंच नाही. म्हणून या रामनामाचं चिंतन छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शिवनामाचं चिंतन करायचे. जगदंब जगदंब जगदंब. आणि हे चिंतन करता करता सह्याद्रीमध्ये एकच वादळ घुमलं. तारीख 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवरती वातायसी पेटली, ज्योतनाता याची विजली, आसवंत फोडले जाणं, आसी ती गर्भनामातील बिजली. एक वेळ वारा स्तब्ध झाला, सह्याद्री हल्ला, पुत्र जिजाऊला झाला आणि शहीर टपावरती थाप टाकून गायला लागला. एकच राजा इथे जन्मला, गड शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव वाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव वाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव वाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, 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 माझ्या राजाचं नाव वाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव वाजते
तरुणांच्या मनाचं दैवत आहे, लक्षात ठेवा. जगामध्ये सगळ्या देवाची मंदिरे, पण ज्या देवाचं मंदिर नाही परंतु हृदयाच्या मंदिरामध्ये ज्यांनी राज्य केलं असे जर राजे कोणते असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांनी ज्या पुत्राला जन्म दिला त्यांचं नाव धर्मवीर संभाजी महाराज आहे. तुळापूरच्या संगमावरती जेव्हा संभाजी महाराजांना बंदिस्त केलं, हातीला बांधणारी साखळी ज्यांच्या अंगाला बांधली, डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या संभाजी महाराजांच्या टाकल्या, त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत धर्मवीर संभाजी महाराज फक्त एकच वाक्य बोलत होते, झाले कितीही कष्ट तरी सोडणार नाही धर्म महाराष्ट्र. ही महाराष्ट्राची भूमी अभिमानाने ज्यांनी पावन केली अशा राजाचं नाव म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. आणि ही सगळी महापुरुष देवाला जपणारे होते, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा प्रत्येक जर किल्ला असेल तर त्या किल्ल्याच्या पहिल्या कोण्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे. शिवाजी महाराजांचा प्रत्येक किल्ला असेल तर त्या किल्ल्यावरती भगवान शिवशंकराचं मंदिर आहे. शिवाजी महाराजांचे कोणतेही कार्य असू द्या त्याला देवदेवतांचं स्मरण केलं आणि देवदेवतांचं स्मरण करून पुढे पराक्रम गाजवला. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या मातीमध्ये ज्या भूमीमध्ये त्या ठिकाणी आपला जन्म झालाय, म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, झालं पाहिजे, उदास नाही झालं पाहिजे. उदास नाही व्हायचं. चिंता चिते के समान आहे, चिंता नाही करायची. जन्माला आलो त्या दिवशी काय आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, म्हणजे चिंता करायची कशाला. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकले नाहीसे नाही. विश्वाचा सांभाळ करणारा, जगाचा पालन करता कोणीतरी आहे. म्हणून माऊलींनी हरिपाठामध्ये त्यांना पकडलं देवाला. कुठं? अव्यक्त निराकार नाही जाकार, जे ध्वनी चराचर हरीशी भजे. म्हणून संतांचं चिंतन केलं पाहिजे. संत चरित्र जे ते माणसाच्या जीवनाचा उद्धार करणारे, आणि हे खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जनमानसांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून तुकोबारांनी भांडार फोडिले भांडार, धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाई. म्हणून वारकरी संप्रदायाचं भूषण आहे, आभूषण आहे. गळ्यामध्ये माळा असेल, कपाळाला गंध असेल, अनेक प्रकारचे गंध आहेत. मग अष्टगंध असेल किंवा त्या ठिकाणी बुक्का असेल. आता बुक्क्याला बुक्का म्हणू नये. नाथांच्या घरी 12 वर्ष श्रीखंड्यानं जो त्या ठिकाणी गंध उघडण्याचं काम केलं, तो गंध साधा सुद्धा नव्हता, तर तो आबीर होता. अबीर गुलाल नाथा घरी नाचे पांडुरंग. अष्टगंधाला 8 प्रकारचा त्या ठिकाणी गंध असतो, सुगंध असतो. कारण त्याच्यामध्ये बकुळीची फुलं टाकलेली असतात. जो अबीर असतो त्या अबीरामध्ये सुद्धा बकुळीची फुलं असतात. आणि अस्सल असणाऱ्या तुळशीची राख जी आहे ती एकत्र करून तो बुक्का तयार केला जातो. गुजरातमध्ये जो एक गंध असतो तो गंध आहे, त्याला गोपीचंदन गंध म्हणतात. गोपींच्या पायाखालची माती कृष्ण परमात्मानं जिथे 10 होत होता ते 10 ठिकाणी लावली. म्हणून त्या ठिकाणी त्या गंधानं त्यांना आराम पडला, म्हणून त्याला गोपीचंदन टिळा म्हणतात. त्या गोपीचंदन टिळ्याला सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये फार महत्व आहे. पायाखालच्या मातीचा गंध देवानं आपल्या कपाळाला लावलाय, लक्षात ठेवा. मग गंध असू द्या नाही तर काही असू द्या, परंतु त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संप्रदायाची सेवा घडते. आणि म्हणून मुखानं कानानं किंवा या ठिकाणी उपस्थित राहून तुमची जी भक्ती घडते ना, त्या भक्तीला फार किंमत आहे. म्हणून कीर्तनाच्या मंडपामध्ये इथं आल्यानंतर तुमची भक्ती घडेल किंवा कानानं ऐकल्यानंतर तुमची भक्ती घडेल. ही भक्ती घडण्यासाठी परमात्मानं तुम्हाला आम्हाला मृत्यू लोकामध्ये पाठवले. कारण मृत्यू लोकामध्ये माणसाला मिळालेला जन्म हा अनंत जन्माची पुण्य आहे, तसा माणसाला जन्म मिळत नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठलो आवडी, असा बहुत सुकृतांचा माणसाचा जन्म आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संगत चांगल्याची पाहिजे. संगतीनं माणसाच्या जीवनामध्ये फार परिणाम होतो. बाजारामध्ये एक जण गुलाबजांबूच्या पात्या, म्हणजे पहिलं जे एक जण उंदीर मारायचं औषध घेऊन बसला होता, त्याच्या शेजारी एक जण गुलाबजामवाला जाऊन बसला. याचं औषध आहे उंदीर मारण्याचं. त्याच्या शेजारी या गुलाबजामचं मोठं पातेलं घेऊन बसला. म्हटलं गुलाबजाम चांगले गोड आहेत, खाऊन पान घरी घेऊन जा. तेवढ्यात उंदरावाला म्हणला खाल्लं का मारत आहे, याचं औषध मारण्याचं आहे. आणि याचा आहे गुलाबजाम गोड,
ते म्हणला फक्त खाऊन पहा, टेस्ट घेऊन प्या, घरी घेऊन जा, टेस्ट घेऊन पहा, घरी घेऊन जा. तेवढ्यात तो म्हणायचा खाल्लं का गेलंच शेजारचा, कारण त्याचं औषधच ते. तो त्याच्या मालाची जाहिरात करतोय, हा याच्या मालाची जाहिरात करतोय. याचा माल चांगला आहे, त्याचा माल मारण्याचा आहे, पण त्याचा प्रभाव याच्यावर पाडला. 5 वाजले तरी एकही गुलाबजाम गेला नाही. परिणाम कोणाचा आहे? संगतीचा आहे. म्हणून महाराज म्हणतात संतांचे संगती म्हणो बिगर पैशाचा आनंद जर शोधायचा असेल तर फक्त परमार्थात आहे, लक्षात ठेवा. इतर ठिकाणी नाही. इतर ठिकाणी जो आनंद आहे तो व्यवहारातला आनंद आहे, पण तुम्हाला आम्हाला जर इथं आनंद प्राप्त जर करायचा असेल तर तो त्या ठिकाणी फक्त इथंच आहे. आणि म्हणून या ठिकाणी संतांनी जो तुम्हाला आम्हाला उपदेश केलाय त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला जर गेलं तर जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची कमी पडत नाही. लक्ष्मी आपल्या घरी येते. बघा, विष्णूची पत्नी कोण आहे? लक्ष्मी. विष्णूचे जेवढे अवतार आहेत या सगळ्या अवतारांची कोणत्या अवताराची पूजा केली तर विष्णू प्रसन्न होतो. विष्णू प्रसन्न झाला की पायाजवळ जी बसलेली तिचं काय नाव? लक्ष्मी. ती प्रसन्न होते. अजून कशाने प्रसन्न होते? आपण ज्या घरामध्ये राहतो ना त्या घराचा दरवाजा, ऐकताय तुम्ही? आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचा दरवाजा कधी पायानं नाही उघडायचा, काय काय लाथनं दरवाजा उघडते. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराचा दरवाजा कधी पायानं उघडायचा नाही, कारण दरवाजावरती नेहमी 2 देवता बसलेले असतात कायम 24 तास. दरवाजाच्या मध्यभागावरती भगवान गणेश आणि आपण ज्या ठिकाणाहून दरवाजा उघडतो त्या दरवाजाच्या मधल्या भागावरती काळ भैरवनाथ हे दरवाजाचं रक्षण करतात. मंदिराचं देवाचं रक्षण करण्यासाठी 2 नेहमी बाहेर असतात चोपदार महाराज. ते कोण आहेत? ते भैरव आहेत. हे भैरव देवाचं रक्षण करतात. तसं घराचं रक्षण करणारे ह्या 2 देवता आहे. पायानं दरवाजा उघडला तर या 2 दैवतांचा अपमान होतो, पण तोच दरवाजा जर आपण खऱ्या अर्थानं हाताने उघडला तर त्याच दारातून आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद. भारतीय शास्त्र इतकं प्रगत होतं ना महाराज, पण कालाच्या ओघामध्ये आपल्याला त्याचा विसर पडला. नाहीतर या देशातलं आणि या वैदिक संस्कृतीतलं शास्त्र जे ते जगाच्या पाठीवरती कुठंच नाही. अशा शास्त्रामध्ये तुम्ही आणि अशा देशामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय, हे तुमचं आमचं किती मोठं भाग्य आहे. आणि म्हणून याच असणाऱ्या राष्ट्रामध्ये याच असणाऱ्या देशामध्ये भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी अवतीर्ण झाले अनुसयेच्या पोटी. अत्रे अनुसयांच्या पोटी जन्माला आलेले भगवान दत्तात्रय, या दत्तात्रयांचं एकदा चांगलं भजन केलं पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लहान लहान पोरं सुद्धा टाळ्या वाजवतात. लहान पोरं लय हुशार होते. माझ्या वर्गातलं एक पोरग सारखं इंग्रजीत नापास व्हायचं. त्याला म्हणलं तुझ्या वयात माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली होती, तू पास आहे होय ना? मला माझ्या वयात माऊलीने ज्ञानेश्वरी इथपर्यंत सांगितली होती, पण तुमच्या वयात तुकोबारा वैकुंठ ठाला गेली होती, मग तुम्ही अजून इथं कशी? काम अवघड आहे. आणि म्हणून त्यांना वेळेत त्या ठिकाणी संस्कार देणं ही काळाची गरज आहे.
संस्कार दिले ना महाराज तर तुम्ही त्यांना सोनं नाणं नाही दिलं तरी चालेल, टिकेल. पण जर संस्कार नसतील, संस्कार नसतील बाकी सगळं दिलं, टिकणार नाही. म्हणून संस्काराला फार किंमत आहे. म्हणून संस्काराची किंमत जर तुम्हाला आम्हाला समजून जर घ्यायची असेल तर आपल्या लेकरांच्या वरती चांगल्या प्रकारचे संस्कार करा. पहिला संस्कार जर कोण करत असेल तर ती आई करते. इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये एकदा का व्हायना गरिबीचा अनुभव घेतलाय. असा इथं कोणता माणूस दाखवा की तो जन्मजात श्रीमंत आहे का? आयुष्यामध्ये प्रत्येकानं कुणीतरी गरिबीचा अनुभव घेतलेला आहे. गरिबी किती वाईट असते सांगतो ऐका. परवा रस्त्यानं जाताना एका पोरानं कागदाचा बोळा खाल्ला, कागदच खाल्ला अख्खा. तेव्हा त्याची आई त्याच्या बरोबर चालली होती. पोरानं कागद खाल्ला म्हणून त्या आईनं त्या पोराला विचारलं, बाळा तू कशासाठी कागद खाल्ला? तेव्हा त्या पोरानं उत्तर दिलं, म्हटले आई गेली 2 दिवस झालं पोटाला भाकरीचा कण मिळाला नाही. गरिबी इतकी वाईट असते मला कधी माहितच नाही. त्या लहान पोराला तरी काय माहिती गरिबी काय असते. 2 दिवस झालं त्या पोराला भाकरीचा कणच मिळाला नाही, भाकर मिळाली नाही. त्यानं रस्त्यावरती जाताना तो कागद पडलेला पाहिला आणि त्या कागदावरती भाकरीचं चित्र काढलेलं होतं. त्याला वाटलं ही भाकरच आहे. त्याने तो कागद उचलला आणि सगळा खाऊन टाकला. आणि मग नंतर आईला म्हटलं, आई कागदावरची भाकर खाल्ली पण तरी माझं पोट भरलं नाही. तेव्हा आईच्या डोळ्यातून खळखळ अश्रू आले आणि म्हटले, अरे बाळा कागदावरची भाकर खाऊन, चित्रातली भाकर खाऊन जर पोट भरलं असतं तर या हातानं कष्ट करण्याची काय गरज पडली असती. आणि कष्टानं कमवलेली अर्धी जरी असली तरी तुझं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कष्टाला पर्याय नाही. तुम्ही आम्ही सगळे शेतकरी माणसे, कष्ट करता करता तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपलं जीवन उभं केलंय. आणि म्हणून प्रत्येकानं कष्ट करत असताना राम नामाचं, भगवंत नामाचं, गुरु दत्तात्रयांचं नामाचं चिंतन केलं तरी त्या चिंतनानं आपली सगळी जीवनातली दुःख जातील. कारण तयाच्या चिंतने जळतील राशी. त्याचं चिंतन या जन्मामध्ये घडलं पाहिजे. कारण प्राण्यांना पाय नाही, प्राण्यांना हात नाहीत, प्राण्यांना वाणी नाही, प्राण्यांना देवाकडे जाता येत नाही. पण तुम्हाला आम्हाला मात्र देवानं काय कमी दिलं? घरी गेल्यानंतर यादी करा जरा. 2 प्रकारची यादी करायची. देवानं काय दिलं याची यादी करा आणि काय दिलं नाही याची यादी करा. कोणती यादी जास्त भरेल? काय दिलं याची यादी जास्त. दिलं ना ते जगाच्या पाठीवरती कोणी देऊ शकत नाही. आता मला सगळ्यांनी एक उत्तर द्या. पलीकडे जेवढ्या गाड्या लागल्या ह्या सगळ्या गाड्यांचे टायर कायम स्वरूपी का कधीतरी बदलावं लागतील? बदलावं लागतील. बरं, ह्या गाड्यांचे टायर कंपनीनं असे बनवलेत महाराज 2-4 वर्षांनी बदलावं लागणार. पण आपण आपल्या पायात चप्पल जर नाही घातली तर पायाचे तळवे बदलायला येतील का राहतील? बदलायला येतील का? नाही येणार. चप्पल नाही घातली तरी तळवे बदलायला येत नाही. याचं कारण हे ज्या कंपनीनं तयार केले ती कंपनी फार आफाट आहे. देवानं निर्माण केले म्हणून ती कधी बदलत नाही. म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. मला एक सांगा, रक्तातली साखर वाढली तर माणसाचं आयुष्य वाढेल का कमी होईल? रक्तातली साखर म्हणजे डायबिटीस. रक्तातली साखर जर वाढली तर माणसाचं आयुष्य कमी होईल. पण आपल्या बोलण्यातली जर साखर वाढली तर आयुष्य वाढेल का कमी होईल? वाढेल. मग आपली रक्तातली कमी झाली पाहिजे आणि बोलण्यातली वाढली पाहिजे. पण लोकांनी कलियुगामध्ये ठरवलेले रक्तातली किती वाढू द्या पण आम्ही आमच्या बोलण्यातली नाही सुधारवणार. आणि जुन्या लोकांची एक म्हणे बघा, वेल जळून जातो पण बोल जळून जात नाही. म्हणून माणसानं वाणी आणि पाणी नेहमी जपून वापरलं पाहिजे. कलियुगामध्ये या 2 गोष्टीला फार महत्व आहे. वाणी आणि पाणी या 2 गोष्टीला फार प्रचंड महत्व आहे. ते माणसानं जपून वापरलं पाहिजे. तर माणसाच्या जीवनातला वाद विवाद हा सगळा संपून जातो आणि फक्त जो काही उरतो त्याला संवाद म्हणतात. मग संवादानं आकाशातली उडणारी पाखरं सुद्धा जवळ येतात. एवढा गोड संवाद असला पाहिजे. माऊलींचा संवाद गोड आहे महाराज. मला एक सांगा, माऊलींच्या दारातला पिंपळ उपटून आणला आणि आपल्या दारात लावला, सोन्याचा होईल का? नाही होणार. का? त्यांच्या तपश्चर्यानं एवढं सामर्थ्य निर्माण केलं की ते ज्या झाडाच्या जवळ जातील त्या झाडाला सोन्याचं म्हणावं लागेल. जयाची द्वारी. बरं, त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलावला. आपण सगळे जरी वरून त्याच्यावर बसलो, बोलल का? नाही बोलावला. त्यांनी भिंत चालवली नजरेच्या कटाक्षानं, आपण सगळ्यांनी ढकलली, हलल का? नाही. त्यांनी जो संसार केला ना महाराज तो अवघाची होता.
म्हणून एवढं सामर्थ्य तयार झालं. अवघाची संसार आणि आपण जो करत आहोत तो आपण आपला पुरता आहे. म्हणून संतांचा संसार हा खऱ्या अर्थानं जगाच्या कल्याणासाठी होता. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती आपण त्या मातीमध्ये जन्माला आले. लक्षात ठेवा. 1131 साली पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचा उद्धार झाला. 1131 साली. त्याच्या आधी जुनं मंदिर होतं. तुम्ही जर कधी पंढरपूरला गेले तर चंद्रभागेतून बाहेर पडल्यानंतर ज्या पायऱ्या लागतात, मोठा चौथरा आहे पायऱ्यांचा. पहिल्यांदा सुरुवातीला मंदिर तिथं होतं. एका दिवशी इतका महान पूर आला, त्या पुरामुळे ते मंदिर वाहून गेलं. पण मूर्ती मात्र तशीच होती. ती मूर्ती त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये गेली. भानुदास महाराजांच्या पंजोबांनी ती परत माग आणली. म्हणजे एकनाथ महाराजांच्या पंजोबांनी भानुदासांनी ती कर्नाटक मधून परत आणली ना आता पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा केला. ते म्हणजे भानुदास महाराज. ते 1131 ला बांधले. 1250 ला या महाराष्ट्रामध्ये पहिले संत जन्माला आले. त्यांचं नाव आहे संत सावता महाराज. 1270 ला दुसरे संत जन्माला आले. त्यांचं नाव आहे संत नामदेव महाराज. त्यांच्यानंतर तिसरे संत जन्माला आले. त्यांचं नाव आहे संत माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. 1275. त्याच्यानंतर 3च वर्षाने त्यांची बहीण जन्माला आली. 1279. 1290 ला ज्ञानेश्वरी इथं नेवासे या ठिकाणी सांगितली. आणि 1296 साली आळंदीमध्ये माऊलींनी समाधी घेतली. 1212 शतक संपलं. 1350 साली नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारात समाधी घेतली. 1000 वर्षांचा इतिहास सांगतो वारकरी संप्रदायाचा. 1350 साली नामदेव महाराजांनी समाधी घेतली पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारात. 1398 साली या देशामध्ये इतकं मोठं आक्रमण झालं का 1 लाख लोकांची हत्या झाली. 14व्या शतकामध्ये संत कबीर महाराज यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. ते कबीर महाराज जन्माला आले. 15व्या शतकाच्या कालखंडामध्ये ज्यांना भगवान दत्तात्रयांची प्राप्ती झाली असे वारकरी संप्रदायाचा आधार ज्यांनी उभा केला ते 1532 साली संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले. 1532 साली. शाळेतली पोरं ऐकताय तुम्ही. 16व्या शतकाचा कालखंड चालू झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. 1659 ला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. तारीख 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. आणि 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. आणि 1681 साली युवराज संभाजी महाराज गादीवरती आले. 9 वर्षाचा असा संघर्ष केला. 9 वर्षाचा घणागती संघर्ष केला. आणि 1689 साली संभाजी महाराज निघून गेले. 17वं शतक चालू झालं. 17व्या शतकामध्ये महिला पोळ्या लाटत असताना 14 जानेवारीला बातमी आली. 1761 साली पानिपतचं सगळ्यात मोठं युद्ध झालं. 9 लाखाची बांगडी फुटली. 9 लाख जवान कामी आले. आणि ती सगळ्यात मोठी इतिहासातली लढाई म्हणजे तिची पानिपतची लढाई झाली 17व्या शतकात. 18व्या शतकाचा कालखंड चालू झाला. 1857 ला उठाव झाला. आणि 1876 साली डोक्याला चिंध्या बांधल्या, अंगावरती फाटक्या गोधड्या घेतल्या, सगळ्या अंगाला फाटलेले पोते बांधले. एक वेळ आपल्या घरातली भांडी का पण आपल्या पोरांना शिकवा असा कीर्तनातून संदेश देणारे गाडगे बाबा जन्माला आले 1876 साली. 19व्या शतकाचा कालखंड चालू झाला. 1908 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा त्या ठिकाणी जन्म आहे. 1914 ला पहिलं महायुद्ध झालं. 1918 ला असहकार चालू झाला. 1935 ला रिझर्व्ह बँक आली. 1939 ला दुसरं महायुद्ध झालं. 1942 ला चलेजाव झालं. 1947 ला तिरंगा फडकला. 1950 ला राज्यघटना अंमलात आली. 1962 ला भारत चीनचं युद्ध झालं. आणि 1972 ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला. 1998 ला कारगिलचं युद्ध झालं. 2006 साली मुंबईवरती 26/11चा हल्ला झाला. आणि तुमच्यासारखा पोलीस जवान तुकाराम ओळंबे 3 मुली लग्नाच्या बाकी होत्या पण त्यांना अतिरेक्यांना पाठीमागून पकडलं. 22 गोळ्या अंगामध्ये गेल्या पण तरी त्यांना अतिरेक्यांना सोडलं नाही. आणि पोलीस दलाची मान उंचावली. त्याचं नाव शहीद तुकाराम ओळंबे आहे. लक्षात ठेवा. 2006 साली 2010 साल चालू झालं. 2010-11 आणि तुमचा 2010-11 साली हा अखंड नामयज्ञ सोहळा चालू झाला. आता त्याला किती वर्ष झाली? 14 वर्ष चालू झाली. 2020 साली कोरोनाची पहिली लाट आली. 2021 साली दुसरी येऊन गेली. पण या दोन्ही लाटातून आपण दत्तात्रयांच्या कृपेने वाचलो आणि 2024च्या कीर्तनात येऊन बसलो. ही त्या दत्तात्रयांची कृपा आहे. याच्यातल्या निम्म्या जरी तारखा पाठ झाल्या तरी माणूस तलाठी होऊ शकतो. पण आपल्या कीर्तनामध्ये शाळेतली पोरं पाहिजेत. कारण माझा पेशा 12-13 वर्षापासून कशाचा आहे? शिक्षकाचा आहे. मग आपल्या कीर्तनामध्ये जे पुढचं जे पब्लिक आहे ते निम्मक तरी कोणतं पाहिजे? शाळेतलं पाहिजे. आपल्या कीर्तनातून एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांना आलं, उद्या त्यांना नोकरी लागली तर आपलं कीर्तन सफल झालं. म्हणून याला विज्ञानाची कास असली पाहिजे. विज्ञान आणि श्रद्धा हे दोन्ही धरून जे चालेल तेच इथून पुढच्या काळामध्ये लोकांच्या मनावरती लोकांच्या काळजामध्ये जिवंत राहील. विठाला Oh
म्हणले अशा पद्धतीने जर तुम्ही आम्ही भक्ती केली तर तुम्हाला आम्हाला एक पदवी मिळेल. त्या पदवीचं नाव आनंद असेल आणि तो आनंद साधा साधा नसेल तर तो सच्चित आनंद असेल. अभंगाचं तिसरं पुढे भगवान शिवशंकर कपाळाला जो भस्म लावतात त्याचा रंग कोणता? पांढरा रंग. भगवान शिवाला आवडणारा रंग पांढरा, शिवशंकराला आवडतो पांढरा. त्यांच्या डोक्यावरती जो अर्धचंद्र आहे त्याचा रंग पांढरा. भगवान शिवशंकर ज्या कैलास पर्वतावरती बसतात तो सगळा पर्वत बर्फानं झाकलेला आहे म्हणून त्याचा रंग पांढरा. हा पर्वतावर आजपर्यंत कोणी गेला नाही, जो कोणी गेला तो आजपर्यंत पाठीमागे आला नाही. पण रात्रीचा हा पर्वत जर अवकाशातून पाहिला तर शिवशंकराच्या पिंडीसारखा दिसतो आणि रात्रीचं 7 प्रकारच्या लाईट त्याच्यावरती दिसतात असं त्या ठिकाणी लोकांनी अनुभव सांगितला. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, या असणाऱ्या दैवताला आवडणारा जर रंग कोणता असेल तर तो पांढऱ्या रंगाचा भस्म आहे. गुरुच्या स्थानी त्यांना त्या ठिकाणी पूजलं जातं. पण असा दत्तात्रयांचा महिमा कलियुगामध्ये जो कोणी चिंतन श्रवण करेल त्याच्या जीवनातली पापे अनंत कोडी गेली त्यांची, त्याच्या जीवनातलं सगळं दुःख जाईल. आणि असं आपल्या अख्ख्या जीवनातलं दुःख जावं असं वाटत असेल तर एकदा हातानं टाळीन मुखानं नामस्मरण विठोबा Oh
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. मला गुजरात मध्ये आता टोमॅटोची माळ घातली होती पण तुमच्याकडे खूप सुगंधित हार आहे लक्षात ठेवा. ज्याचा जैसा भाव त्याचा तैसा देव. म्हणजे सगळे पिकलेले टोमॅटो होते कीर्तनात तर खाता येईना. तो व्यापारी टोमॅटोचा होता टोमॅटोचे इतके पैसे झाले होते महाराज प्रत्येक गाडीवर नाव टाकलं होतं टोमॅटोची पुण्य आहे. प्रत्येक गाडीवरती माझ्या गळ्यामध्ये टोमॅटोची माळ घातली माझ्या पाया पडली. मी म्हटलं माझ्या नका पाया पडू मी तुमच्या पाया पडतो. म्हणलं काय झालं म्हटलं बरं झालं तुम्ही टोमॅटोचेच व्यापारी तुम्ही डांगराचे व्यापारी नाही. टोमॅटोचे इथपर्यंत होते टोमॅटोचे म्हणून टोमॅटोची घातली जर डांगराची व्यापारी असते तर कायची घातली असते. म्हणून ज्याचा जैसा भाव त्याचा तसा देव आहे. म्हणजे ज्याला जसा भाव ठेवला ना तशी त्याची प्राप्ती. पण मनपूर्वक भाव जर ठेवला तर निश्चितपणानं तो आपल्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. भगवान दत्तात्रय कलियुगामध्ये जागृत असणारं दैवत आहे. कारण इतर सगळ्या अवतारांच्या नंतर जन्माला आलेले सगळ्या अवतारांच्या नंतर जन्माला आलेलं कलियुगामधल्या कालखंडाच्या अलीकडच्या काळातलं जर दैवत कोणतं असेल तर हे दत्त आहेत. महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा दत्ताला महत्व आहे. दत्तात्रयांना महत्व त्या ठिकाणी. पण ते ज्या दत्ताला पुजतात ते दत्त कोणता आहे एक मुखाचा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे भगवान दत्तात्रयांना प्रत्येक धर्मामध्ये त्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते. विशेषतः आपल्याला काही गिरनार पर्वतावरती जाता येणार नाही आपल्याला काही दररोज नरसोबाच्या वाडीला जाऊन त्या ठिकाणी बसता येणार नाही. पण ज्या ज्या ठिकाणी हे देववृक्ष आहेत म्हणजे औदुंबर वृक्ष जो आहे त्या औदुंबर वृक्षाचं नमस्कार त्या ठिकाणी नमन जरी केलं तरी निश्चितपणाने आपल्या जीवनातली सगळी जी आहे ती दुःखाचा नायनाट होतो असं गुरुचरित्रामध्ये आणि संतांनी त्यांच्या असणाऱ्या अभंगगाथेमध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. म्हणून अतिशय आनंदाचा सोहळा. तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन खरंच का असे जेवढी चटई आथरलेली तेवढी माणसे याला म्हणायचं परफेक्ट नियोजन आयोजन तुमचं खास आहे. आणि अशा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे नियोजनानं चाललेला हा तुमचा सोहळा आहे. आणि हा सोहळा त्या ठिकाणी गेल्या आज 14 वर्षापासून चालू आहे. आजचा 3रा दिवस आहे. पाहता 2 तास झाले 2 तास होत आले पण कोणताच माणूस हल्ला नाही जागेवर कोणी उठलंय नाही कोणी नाही. पाहता 2 तास तर संपून गेले महाराज. अगदी 5 ते 10 मिनिटं राहिलेत कारण 7:30ला सुरू केलं म्हणून 9:30ला घेतलं एवढं त्याच्या पाठीमागचं कारण आहे. 7ला सुरू झालं असतं तर 9ला संपवलं असतं. पाहता त्या ठिकाणी 2 तास झाले परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी याचं श्रवण केलं आणि श्रवण भक्तीनं तुमचा आत्मा जो आहे तो आत्मा हल्ला. गायनानं माणसाच्या माना डोलतात मृदुंगानं माणसाचं शरीर हलतं आणि कीर्तनानं माणसाचा आत्मा हलतो. लक्षात ठेवा या तिघांचा त्रिवेणी संगम जेव्हा होतो तेव्हा कीर्तन खऱ्या अर्थानं संपन्न होत असतं. पण हा कीर्तनाचा महिमा आहे. अरे ज्याला दोन्ही हात आणि पाय नव्हते ना दोन्ही हात आणि पाय कोपरापासून दोन्ही हात नाही आणि गुडघ्यापासून ज्याला दोन्ही पाय नाही भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये असं पोरग 22 वर्षाचं कीर्तनामध्ये जाऊन बसलं. कीर्तन महाराजांचं चालू झालं कीर्तन संपल्यानंतर महाराज म्हटले दिंडी पंढरपूरला निघणारे ज्याला यायचंय त्यांनी उद्या तयारीत राहायचं. तर 22 वर्षाचं पोरग म्हटलं महाराज मी तुमच्या बरोबर येणार. महाराज हसले. महाराज म्हटले अरे ज्याला हात नाही पाय नाही तुला हात आणि पाय नाही तू कसा येशील. महाराज मी सरपटत येईल. वर्ग सरपटत निघायचं. आज दिंडी ज्या ठिकाणी मुक्काम आहे ना दिंडी मुक्कामाला असली का ते रात्रभर सरपटायचं आणि दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामाला सगळ्यांच्या आधी जाऊन पोहोचायचं. असे करता 10 ते 12 मुक्काम पडले आणि पंढरपूरच्या अलीकडचं लहुळ नावाचं गाव आलं. शेवटचा मुक्काम त्या ठिकाणी पडला. शेवट ते पोरग रांगत त्या ठिकाणी घसरत त्या ठिकाणी सरपटत तिथं पोहोचलं आणि महाराजांना म्हटलं महाराज उद्या ही सगळी दिंडी पंढरपुरामध्ये जाणार आहे पण मी पंढरपूरला येणार नाही. महाराज म्हणले काय झाले. अरे आता एवढ्या लांब आला आता फक्त एकच राहिले उद्या देवाचं दर्शन घ्यायचंय. नाही महाराज शरीरामध्ये आता त्राण राहिले नाहीत. महाराजांनी त्याला उलट केलं ना तर शरीरामध्ये सगळे खडे घुसलेले होते. रक्तबंबाळ झालेलं शरीर होतं. माझ्या देवाला सांगा या जन्मामध्ये तुझी भेट घेतली नाही पण पुढचा जन्म जर परत माणसाचा दिला आणि चांगले हातपाय दिले तर याच वाटेनं तुझ्या पंढरीला आल्याशिवाय राहणार नाही. भानुदास महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. संत रडले. ऐसी कळवळ्याची जाती. संत रडले डोळ्यामध्ये पाणी आलं. नाथ महाराज त्या ठिकाणी भानुदास महाराज पंढरपुरामध्ये गेले म्हटले देवा माझ्या दिंडी बरोबर एक पोरग सरपटत आले. आमच्या कृपा नाही केली तरी चालेल पण त्याच्यावरती कृपा कर. एवढं वाक्य बाहेर पडल्याबरोबर जगाच्या बापानं पंढरपूरच्या पायाखालची वीट सोडली. वाऱ्याच्या वेगानं पंढरपुरातला देव जो आहे तो थेट त्या ठिकाणी त्या 22 वर्षाच्या पोराजवळ येऊन उभा राहिला आणि म्हटलं अरे कोण म्हणतो तुझी वारी खंडित झाली. तुझी वारी पूर्ण करण्यासाठी जगाचा बाप तुझ्या दारात आला. एवढी ताकद त्या दासाची होती म्हणून त्या दासाचं नाव आहे संत कुर्मदास महाराज. विठाला La 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 la
पद्धतीने भक्ती केली तर कोणत्याही देवाची करा, कोणत्याही देवाचं नामचिंतन करा, ते नामचिंतन तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. कारण कलियुगामध्ये नाम सर्वश्रेष्ठ आहे हे संतांनी तुम्हाला आम्हाला सगळ्या बाजूने सांगितलंय. म्हणून हा नामाचा महिमा आयुष्यामध्ये कधीच विसरून जाऊ नका. 3 गोष्टी माणसाने जीवनामध्ये पाळा. 1, आनंदामध्ये कोणाला वचन देऊ नका, दुःखामध्ये कधी कोणता निर्णय घेऊ नका, आणि रागाच्या भरामध्ये कधी कोणतं पाऊल उचलू नका. आनंदामध्ये कधी कोणाला वचन द्यायचं नाही, दुःखामध्ये कधी कोणता निर्णय घ्यायचा नाही, रागाच्या भरामध्ये कधी कोणतं पाऊल उचलायचं नाही. या 3 गोष्टी माणसाला आयुष्यामध्ये जपल्या तर त्या माणसाचं जीवन सुखी होतंय. मानवी जीवनामध्ये सुख जर शोधायचं असेल तर माणसानं समाधान जे आहे ते समाधान शोधा. एकानं आग झालं तर दुसऱ्यानं पाणी व्हा, त्याच माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि आनंद राहील. संसार आणि परमार्थ जो आहे तो संसार आणि परमार्थ संतांनी साधला, पण तुम्हाला आम्हाला आणि संसार आणि परमार्थ जर साधायचा असेल तर तुम्हाला आम्हाला जो आहे तो हा परमार्थाचा मार्ग जपावा लागेल. कारण हा परमार्थाचा मार्ग योग मार्गापेक्षा सोपा आहे. आपल्याला हिमालयात जायची गरज आहे का? नाही. हठयोग करण्याची गरज आहे का? अनेक प्रकारचे योग आहेत. महाराज मी मागच्या वर्षी हिमालयात गेलो होतो. 120 वर्ष जगलेला साधू दिसला. म्हणलं लोक तर 5-50 मध्ये चालली, तुम्हाला 120 वर्षाचं कसं मिळालं? म्हणले समाधानी आहे, चिंताच नाही, आणि चिंता नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना समाधानी म्हणून आयुष्य आहे. तुम्ही दरवर्षी नाशिकला 12 वर्षांनी एक मेळा भरतो, त्या मेळ्याचं नाव कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यामध्ये जेवढे साधू येतात या सगळ्या साधूंच्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती कोणती आहे? रुद्राक्षाची माळे. हे जेवढे साधू त्या सगळ्या साधूंनी अंगाला भस्म लावलेले ते कोणत्या रंगाचे? पांढऱ्या रंगाचे. नाशिकला गेले तर गोदावरीचं मंदिर आहे, फक्त 12 वर्षानं उघडतं. आणि त्या कुंभमेळ्यामध्ये भगवान दत्तात्रेयांना मानणारा एक आखाडा आहे. त्या आखाड्याचं नाव आहे भैरव आखाडा. भगवान दत्तात्रेयांना मानणारा जो आखाडा आहे तो सगळ्यात मोठा असणारा आखाडा जर कोणता असेल तर तो भैरव आखाडा आहे. आता आपल्याला एवढं लांब जायची गरज नाही. देवाची 5 प्रकारे पूजा केली जाते. ऐकताय तुम्ही? 5 प्रकारे. 1 पत्र, पुष्प, फल, दीप आणि नैवेद्य. देवाला नुसतं पान जरी दिलं ना तरी त्याला आवडतं. ते नाही जमलं फुल जरी दिलं तरी आवडतं. ते जरी नाही जमलं धूप लावला तरी आवडतं. ते जर नाही दिलं तर नैवेद्य दिलं तरी आवडतं. आणि काहीच नाही दिलं ते नुसतं दीप लावला तरी आवडतंय. आणि आपल्याकडे काहीच जरी नसेल ठाईच बाई सोनी आवडी अनंत अशा मार्गाने तुम्ही आम्ही जर गेलो तर स्वर्ग दूर नाही. महाराज म्हटले इथंच आहे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पावतली, तुका म्हणे पावतली, हो तुका म्हणे पावतली, हो तुका म्हणे पावतली, हो तुका म्हणे पावतली, तुका म्हणे ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली पाहता पाहता 2 तास संपून गेले. बरोबर त्या ठिकाणी 9:30 वाजले. 2 तास त्या ठिकाणी संपून गेले. 2 तास तुम्ही आहे त्याच जागेवर बसून आपली कीर्तन जरा थोडी वादळी वेगानं पुढे जाणारी पण माणसाला जागेवरती स्थिर करणारी. माणसाला जागेवरती स्थिर झालं की त्याला स्थित प्रज्ञेची अवस्था प्राप्त होते. म्हणून स्थित प्रज्ञे 2 तासामध्ये तुम्ही जागेवरती स्थिर व्हावं. चिंतन करता करता तुमचा संसार तुम्हाला थोडा वेळ विसरावा लागला आणि त्यालाच तर खऱ्या अर्थानं म्हणतात भाव समाज. याच्या पलीकडे काहीच नाही महाराज.
तुमच्या पायांच्या टाचांना कष्ट करून ज्या भेगा पडल्या ना, तुमच्या पायांना टाचांना कष्ट करून ज्या भेगा पडल्या, किती मलम लावला तरी त्या बऱ्या होत नाही, कारण ती कष्टाची निशाणी आहे. त्याच पायांच्या भेगामध्ये पंढरीच्या विठ्ठलाचं राऊळ देऊळ शोधलं तर तीच खऱ्या अर्थानं देवाची पूजा आहे. हेची महाविष्णूची पूजा. अनुभव नव्हे तुझ्या 2 तासाची कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आमच्या असणारे मेवणे गणेशजी भोर असतील, तुम्ही सर्वजण आयोजक नियोजक संयोजक, तुम्ही मला लक्षात ठेवलं, कारण मी वादळात आलो होतो. पुन्हा त्या ठिकाणी या ठिकाणी परत येण्याचा योग आला. ही खऱ्या अर्थानं दत्तात्रयाची कृपा असेल. मला वाटलं लक्षात राहिलं नसेल तुमच्या, पण तुम्ही लक्षात ठेवलं. या ठिकाणी रामकाका असतील, सर्व आयोजक असतील, सर्व नियोजक असतील, हार्मोनियम वादक असतील, घोड्याची टाप तशी मृदुंगाची थाप, उत्तम प्रकारचं वादन या ठिकाणी केलं. तुम अगर साथ देणे का वादा करो, गायन सम्राट हरिभक्तीपरायण रोहित महाराज असतील, बापू महाराज असतील, अतिशय सुंदर प्रकारचं गायन गणेश महाराज असतील, मंगेश महाराज असतील, वारकरी शिक्षण संस्थेतील त्या ठिकाणी विद्यार्थी असतील. खऱ्या अर्थानं अतिशय आदर्श असणारी जर संस्था कोणती असेल तर ही खऱ्या अर्थानं वारकरी संस्था आहे. लक्षात ठेवा. येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितपणाने एक महाराष्ट्रामध्ये वेगळ्या उंचीवरती वेगळं नाव त्या ठिकाणी कमलविषय त्या ठिकाणी राहणार नाही, म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद देतो. माझा आवाज लोकांच्या काळजावरती पोहोचून त्या ठिकाणी काळजाच्या तारा हलवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, त्या साऊंड सिस्टीमला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. पलीकडे जेवणाला जे राखाले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ते आपल्यामुळे ते थांबलेत, त्यांना धन्यवाद देतो. आणि कीर्तन चालू असताना कोणाला झोप आली नाही. आपल्या कीर्तनात ते येत नाही. कीर्तनात झोप येऊन द्यायची नसेल तर उद्यापासून येताना मोसंबीचं टारकाला आणायचं, शेजाऱ्याच्या डोळ्यात पिळायचं, म्हणजे त्याच्या डोळ्याचे आगाव होणार, ते उठून आपल्या 2 टाकणार, मग नाही आपल्याला झोप लागणार. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाला जाग करण्याचं नाव परमार्थ आहे. आणि हे जागा म्हणजे माणूस आतून जागा झाला पाहिजे. आता कलियुगामध्ये माणसांनी नवीन कला शिकून घेतली, डोळे उघडे ठेवून झोपायचं, पण तसं काही इथं केलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं खूप चांगला प्रकारचा सोहळा. हसत खेळत तुम्ही हे चिंतन त्या ठिकाणी ऐकलं. आणि कोणतंही ज्ञान, मी मगाशी सुरुवातीला आल्याला सांगितलं, कोणतंही ज्ञान हे आनंदानं प्राप्त होत असते, ते दुःखानं प्राप्त होत नाही. तुमचा नाम सोहळा उत्तर वाढत जावा. भगवान दत्तात्रयांच्या कृपेनं तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता येऊ नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. हा सगळा कार्यक्रमात या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्याचं काम आमचे असणारे रोहित महाराज त्या ठिकाणी केला. मागे एकदा त्या ठिकाणी जाधववाडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी तो कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी बंदिस्त केला, म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. मला तुम्ही सर्वांनी बोलवलं, सगळे आयोजक नियोजक संयोजक सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देऊन सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय Hare